पुण्यामध्ये 35 कोटींच्या 100 शववाहिका या धूळ खात पडलेल्या आहेत। पुण्यात आरोग्य खात्याचा धक्कादायक भोंगळ कारभार हा उघड झालेला आहे। पुण्यामध्ये 100 शववाहिका धूळ खात पडल्या आहेत। 35 कोटींच्या या शववाहिका आहेत ज्या धूळ खात पडलेल्या आहेत। तर आरोग्य खात्यातील हा भोंगळ कारभार उघड झालेला आहे। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात 35 कोटी रुपये खर्च करून शववाहिकांची खरेदी करण्यात आली होती। जानेवारीमध्ये शववाहिका या शववाहिका सुद्धा आपण पाहू शकतो पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर, ज्या धूळ खात पडलेल्या आहेत। अक्षरशः त्यांच्यावर धूळ ही आपण पाहू शकतो। तो विषय येणार आहे आता सभागृहामध्ये। बजेटची चर्चा संपल्यानंतर याच्यावरची चर्चा सभागृहात येणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये। त्यावेळेस या विषयावरची चर्चा आम्ही सभागृहात करू आणि सरकारने याच्यावर उत्तर दिलं पाहिजे, ही भूमिका आमची राहील। तानाजी सावंत यांच्या काळात एक अँब्युलन्सचा घोटाळा झाल्यासमोर आलाय। शेकडो अँब्युलन्स खरेदी केल्या, करोडो रुपयाच्या केल्या, एकही अँब्युलन्स दिली नाही, एकही अँब्युलन्सचा उपयोग झाला नाही, पैसे गेला पण नाही। अँब्युलन्स मला वाटतं खेकड्यांनी खाल्ले असते। मग त्याची चौकशी सरकार करेल। माननीय देवेंद्रजींना अशा गोष्टीच्या संदर्भात जर कोणी निवेदन पाठवलं तर माननीय देवेंद्रजी संवेदनशीलतेने त्याच्यावर कारवाई करतील। बातम्या आपण पाहतोय। खरं तर 35 कोटीच्या 100 अँब्युलन्स या धूळ खात पडल्यात आणि त्या संदर्भातल्या राजकीय प्रतिक्रिया आपण ऐकल्या।